बातमी मुंबईमधून आहे। मुंबईतील हवा अतिशय वाईट श्रेणीमध्ये गणली जाते। हवा प्रदूषणामुळे दृश्यमानता सुद्धा कमी झाली आहे। मुंबईकरांना मास्क वापरण्याची वेळ आता आलेली आहे। बदलत्या हवामानाचा परिणाम हा आता मुंबईमध्ये दिसतोय। दिल्ली पाठोपाठ आता मुंबईची हवा सुद्धा अतिशय वाईट श्रेणीमध्ये आता नोंदवली जाते। नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे आणि अशामध्येच कुठेतरी अपेक्षित असणारी थंडी ही मुंबईमधून गायब झालेली आहे। मुंबईमध्ये काही दिवस गुलाबी थंडी ही दिसून आली होती, पण मात्र ती गायब झाली आहे आणि मुंबईमधली हवा जी आहे ती आता ढासळलेली आहे। सध्या मी मुंबईतील वरळी सीफेस या ठिकाणी आहे आणि बघू शकतो वरळी सिलिंग या ठिकाणची हवा आपल्याला लक्षात येत आहे की कशा पद्धतीने दृश्यमानता जी आहे ती कमी झालेली आहे। मागील 2 आठवड्यांपासून सातत्याने वाईट श्रेणीत जी आहे ती मुंबईची हवा जी आहे ती नोंदवल्या जात आहे आणि विशेषतः रात्री 10 नंतर या भागातील हवेची गुणवत्ता आणखी खालावत असून अति वाईट श्रेणीत जी आहे ती जात आहे आणि अशी नोंद जी आहे ती सुरू आहे। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते सध्या विकास कामे सुरू आहेत आणि त्यामुळे धूळ आणि बांधकामातून उडणारी माती धूर तसेच वाहतुकीचा मोठा ताण आल्यामुळे प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे आणि अशामुळेच कुठेतरी मुंबईची हवा जी आहे ही खराब झालेली आहे। मुंबईमध्ये आता काही मुंबईकर जे आहेत ते मास्क देखील वापरू लागलेले आहेत आणि मुंबईकरांना याच्यामुळे विशेष काळजी घेणं हे देखील एक प्रामुख्याची बाब झालेली आहे। मुंबईकरांना खोकल्याचा त्रास हा देखील मागील 5-6 दिवसांपासून सुरू आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की काळजी घ्या। त्यामुळे कुठेतरी मुंबईची हवेची गुणवत्ता जी खराब होत आहे त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या याच्यावर देखील परिणाम होत आहे आणि सोबतच दृश्यमानता ही देखील मुंबईमधली कमी होताना दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।